तुम्ही कधी कल्पना केलीये का की एखादी निरपराध व्यक्ती तुमच्यासाठी मरेल? आणि जर मी म्हणालो की तो मृत्यू तुमच्या चुकीमुळे झाला. आजही असे अनेक लोक आहेत जे बाहेरून हसतात पण आतून खचलेले आहेत. चुका, पापे, अपयश मनावर ओझे बनतात. आणि प्रश्न असा निर्माण होतो की कोणी आहे का जो मला या ओझ्यातून मुक्त करू शकेल? सुमारे 2000 वर्षापूर्वी एक दिवस आला ज्याला आपण गुड फ्रायडे म्हणतो. पण तो गुड काय, जेव्हा त्या दिवशी एका निरपराध व्यक्तीला सुळावर चढवण्यात आले. त्या दिवशी एका माणसाला अटक करण्यात आली ज्यानं कधीही पाप केले नव्हते. त्याचे नाव होते येशू ख्रिस्त. त्याला मारहाण करण्यात आली, त्याची थट्टा करण्यात आली, त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट ठेवण्यात आला आणि मग त्याला स्वतःचा वधस्तंभ उचलण्यास भाग पाडण्यात आले. कल्पना करा, प्रत्येक पाऊल वेदनेनं भरलेले होते. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तो हे सर्व का सहन करत होता? कारण तो वधस्तंभ तुमच्यासाठी होता. तुमची पापे, तुमच्या चुका, तुमचे ओझे त्यानं ते स्वतःवर घेतले. बायबल यशया अध्याय 53 वचन 5 मध्ये म्हणते, पण आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दुःख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा त्याच्यावर लादली गेली. आम्हाला मिळायला हवी असलेली शिक्षा त्यानं ती स्वतःवर घेतली. ते खिळे फक्त त्याच्या हातांवर नव्हते, ती आमच्या चुकांची, आमच्या पापांची शिक्षा होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर टांगला गेला. रक्त वाहत होते, त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते. तरीही तो म्हणाला, पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत हे त्यांना माहीत नाही. आणि शेवटी तो म्हणाला, हे सर्व आहे, संपले. आजचा प्रश्न हा नाही की येशू ख्रिस्तानं काय केले. प्रश्न हा आहे की तुम्ही त्या बलिदानाचं काय करणार? तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करणार की ते स्वीकारणार? गुड फ्रायडे ही केवळ मृत्यूची कथा नाही, ही प्रेमाची कथा आहे, क्षमेची कथा आहे. ती आपल्याला सांगते की तुमचा भूतकाळ कितीही वाईट असला तरी येशू ख्रिस्ताचे प्रेम त्याहून महान आहे. आजही क्षमा उपलब्ध आहे. आजही एक नवीन जीवन सुरू होऊ शकते. जर तुम्ही थकला असाल, जर तुमचे हृदय जड झाले असेल, तर आज तो वधस्तंभ आठवा आणि म्हणा, येशू ख्रिस्ता, मला परत यायचे आहे. कारण त्यानं केवळ जगासाठी बलिदान दिले नाही, त्यानं तुमच्यासाठी बलिदान दिले. वधस्तंभावर टांगलेले ते शरीर पराभव नव्हते, तो प्रेमाचा सर्वात मोठा विजय होता.